वरचा भाग पाहिला, इथून ना सतत गाड्या येत आहेत, त्याच्यामुळे ठीक आहे या तुम्हाला आता हेमाडपंथी या दरवाजाला म्हणण्याचं कारण किंवा तो तर्क काय, तर त्याचं विश्लेषण मी तुम्हाला देतो. पहिला दरवाजा पाहिला, हा इकडे लगेच त्या लोकांनी दुसरा दरवाजा केला. तो कधी कळतो, तुम्ही ह्या बाजूला येता तेव्हा. या हे बघा, दरवाजा अडकवण्याचं मेकॅनिझम दिसलं. आणि हा स्तंभ प्रकाराचं, अरे सावकाश मनीष पडणार होता पण वाचला. या मनीष मागे लक्ष. हे जे स्तंभ प्रकाराचं बांधकाम आहे आणि दरवाजा अडकवण्याचं मेकॅनिझम आहे हे आपल्याला समोर दिसतं. त्यानंतर थोडं मागे गाड्यात हा जो समोर प्रकार दिसतो, जेव्हा हे असं कमळाकृती बांधकाम आपल्याला दिसतं तेव्हा आपल्याला साधारण याचा अंदाज हे हेमाडपंथी बांधकाम असल्याचं लावता येतं. आता हा जो आपण उभा आहोत हा विष्णू चौक आहे आणि हे विष्णू तीर्थ आहे. आता या विष्णू चौकाची खासियत ही आहे की जेव्हा महाराजांनी पन्हाळा हस्तगत केला होता, आता हा 2 वेळा झाला. पहिल्यांदा दस्तूरखुद्द महाराजांनी म्हणजे अफजलखानाचा वध केल्यानंतर 18 दिवसामध्ये जो वाई ते कोल्हापूरचा प्रदेश महाराजांनी स्वराज्यात दाखल केला, त्याच्यामध्ये पन्हाळासुद्धा आला. तर त्यावेळी अण्णाजी दत्तोंनी या ठिकाणी असलेला जो किल्लेदार होता त्याच्यासोबत थेट बोलणी लावली आणि आधीच अफजलखानाचा वध झाल्यामुळे सगळेच आदिलशाही किल्लेदार घाबरलेले होते आणि त्याच भीतीचा फायदा घेऊन अण्णाजी दत्तोंनी मुत्सद्देगिरी दाखवत हा पन्हाळा स्वराज्यात दाखल करून घेतला. आणि महाराजांना त्याच्याबद्दल इतकी आस्था होती, कारण पन्हाळा हा जीव होता आणि अगदी आदिलशाहीच्या तोंडावर त्याच्यावर वचक ठेवण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा किल्ला. पुढे जाऊन महाराजांनी याला उपराजधानी केली होती. त्यापूर्वी आदिलशहासाठी सुद्धा ही महाराष्ट्रात प्रवेश करणारी उपराजधानी होती. त्यामुळे याचं महत्त्वाचं ठाणं म्हणून या पन्हाळ्याची एक वेगळी ओळख होती. त्यासाठी महाराजांनी त्या प्रेमापोटी अगदी रात्रीच येऊन हा पन्हाळा पाहिला होता. आता तो पहिल्या वेळी हस्तगत केला पन्हाळा तेव्हा आले होते की दुसऱ्या वेळी जेव्हा कोंडाजी फर्जत यांनी 60 मावळ्यांनिशी अण्णाजी दत्तो यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा जिंकला होता तेव्हा आले होते. याचा संदर्भ आपल्याला आढळत नाही, पण महाराज आले होते पहिल्या किंवा दुसऱ्या भेटीत. तर त्यावेळी या ठिकाणी मावळ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली होती आणि त्यांचं स्वागत केलं होतं. तर काय फील असेल की महाराज समजा या ठिकाणाहून कदाचित ह्या दरवाज्यातून, कोकण दरवाज्यातून आत आले असतील, घोड्यावर बसले असतील, घोड्यावरून त्यांचा प्रवेश आतमध्ये झाला असेल आणि वरून पुष्पवृष्टी होते. तर हा एक वेगळा क्षण होता या पन्हाळ्यासाठी. विष्णू चौक म्हटलं जातं कारण विष्णू म्हणजे राजा आणि राजाचा जिथे प्रवेश झाला तो विष्णू म्हणजे राजाचा चौक. ठीक आहे, आता हे विष्णू तीर्थ पाहूया. हे विष्णू तीर्थ 12माही आहे. कितीही कुठेही आजूबाजूला दुष्काळ पडू दे, विष्णू तीर्थाचं पाणी आटत नाही. या ठिकाणी दगडी भांडंसुद्धा म्हणजे पाणी काढलं याच्यामध्ये ठेवलं आणि मग त्याचा वापर केला. ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर मागच्या भेटीमध्ये आम्हाला गिरीशनं अंगठ्या एवढा मारुती दाखवला होता. म्हणजे काय होतं की अनेकदा ही जी शासक आहेत किंवा कोणी जेव्हा जर कोणाचं इथे राज्य आले तर जुनं जे बांधण्यायोग्य सामान आहे त्याचा वापर करून नवीन बांधकाम केलं जायचं. तर हा अंगठ्याचा मारुती कदाचित त्याच बांधकामामध्ये त्या ठिकाणी गेला असेल, तर तो अंगठ्याचा मारुती पाहूया. हे बघा, हे जर 2 तुम्ही पाहाल तर या ठिकाणी हे कोरीव असे अंगठ्या एवढे मारुती आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आणि हा जो खांब आहे हा कुठून तरी हा काढून आणलेला आणि इथे वसवलेला खांब आहे, कारण इथे त्याचं प्रयोजन दिसत नाही. कारण हे बघा, हा मागचा भाग सुटावलेला आहे आणि हा पुढचा जो खांब आहे हा स्वतंत्र दिसतोय आणि हे त्याच्यानंतर हे जोडलेलं दिसतंय, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा खांब जो कोरलेला आहे तो एखाद्या मंदिराचा असावा आणि तो नंतर मागाहून येऊन इथे लावलेला असावा, असं याचा आपण अंदाज बांधू शकतो. आता हे बांधकाम पाहिलं त्याच्यानंतर हा समोर जो दिसतोय तो आदिलशहाच्या काळात बनलेला दरवाजा आहे. अर्थात 3 दरवाजाचा जो पुढचा दर्शनी त्या बाजूचा भाग आहे तो. चला या. वरच्या बाजूला आपल्याला दोन्ही ठिकाणी शरब दिसतात आणि गजसहित शरब
आणि बऱ्याचदा तुम्हाला शरब 2 प्रकारामध्ये दिसतात. एक तर फक्त शरब असतात किंवा हत्तींना आपल्या पंजामध्ये पकडलेले शरब असतात. आता हत्ती म्हणजे शक्तीचं प्रतीक. तुमच्या कुठल्याही मोठ्या बलाढ्य अशा शत्रूला आम्ही शरबाच्या ताकदीनं शह देऊ शकतो, हे चित्र दाखवणारा, हा मेसेज देणारं हे शरबशिल्प आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गणपतीचं शिल्प दिसतं आहे. आता जर आपण म्हणत असू की हे आदिलशाहीच्या काळात झालेलं बांधकाम आहे, मग तिकडे गणपती कसा? तर जसं मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा नवीन राज्य येतं तेव्हा तो राजा आपल्या सोयीनं काही बदल करत असतो किंवा आपल्या आस्थेनुसार काही बदल करत असतो. तर तो गणपती कदाचित मराठ्यांच्या काळामध्ये त्या पन्हाळ्यावर बसला असावा किंवा महाराजांच्या नाही तर तो पुढच्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा ताराबाईंचं या ठिकाणी राज्य होतं, त्यांचा या ठिकाणी कंट्रोल होता, तर त्यावेळी तो गणपती त्या ठिकाणी बसवलेला असू शकतो. कारण साधारण तुम्हाला हे नंतरचं ते बघा, जर ते वरची जी पुट्टी निघाली आहे तर तुम्ही पाहाल तर तिकडे तुम्हाला छोट्या पेशवेकालीन किंवा त्याच्या उत्तर पेशवेकालीन ज्या छोट्या विटा बांधल्या जायच्या त्या विटांचं बांधकाम तुम्हाला तिकडे दिसतंय बघा. म्हणजे हा दरवाजा आणि त्याच्यानंतर ते विटा बांधून तिथे नवीन ते शिल्प उभारण्यात आलेलं आहे असा त्याचा अंदाज असू शकतो. आता मी म्हटलं तसं की हेमाडपंथीला आपण पद्मरूपी म्हणजे तुम्ही कमळरूपी ते बांधकाम पाहिलं, म्हणजे त्याचा जो पानाचा आकार असतो त्या पद्धतीने ते स्ट्रक्चर होतं. इथे जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला ते सरळ स्ट्रक्चर दिसेल. म्हणजे तुम्ही कुठेही जर तुम्ही वेगवेगळे ह्यांचे जर कबरी आहेत तिथेही जर तुम्ही गेला तर तुम्हाला हा सरळ बांधकामाचा एक पद्धत दिसते. आणि म्हणून मी म्हटलं की हा जो वरचा भाग आहे हा नंतर तयार केलेला आहे, कारण तिकडे कमळ शिल्पसुद्धा आहे बघा, ते कोरलेलं आहे. म्हणजे हा वरचा भाग आहे तो नंतर केलेला असू शकतो. आणि हा जो खालचा भाग आहे, जर तुम्ही ही कलाकुसर पाहाल तर ही साधारण तुम्हाला मुस्लिम बांधकाम पद्धतीमध्ये तुम्हाला ही दिसून येते. या ही जी पद्धत आहे ना, चादर कशी असते मुस्लिम धर्मामध्ये, कबर जी असते तर त्याच्यावर चादर टाकली जाते. त्या चादरीवर जी कलाकुसर असते ती साधारण आपल्याला या दरवाज्यावर पाहायला मिळते. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर यदा कदाचित हे आदिलशहाच्या काळामध्येच या दरवाजामध्ये तिचं वापरलं गेलं असेल किंवा महाराजांनी जर या दरवाजाची डागडुजी केली असेल तर हे बघा, हा जो मध्ये दिसतो ना, हा जो थर आहे हा शिशाचा थर आहे. आता या शिशाचा संदर्भ कुठे येतो तर 5 खंडी शिसं महाराजांनी सिंधुदुर्ग बांधत असताना त्याच्या पायात घातलं होतं. तर हे शिसं तुम्हाला ह्याच्या फटीमध्ये दिसतंय बघा, साधारण तुम्हाला ते दिसून येतं. ठीक आहे. आणि ते शिसं टाकून हा बघा इथे पण दिसतंय, तो अजून घट्ट आणि एकदम इंटॅक्ट राहील अशा पद्धतीने त्याचा वापर केला गेला. पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या देवड्या ज्या सैनिकांच्या विश्रामासाठी आरामासाठी बांधलेल्या असतात, हे बघा दरवाजे अडकवण्यासाठीचं मेकॅनिझम आपल्याला दिसतंय. आता महाराजांच्या गडकोटांवर महाराजांच्या दरवाजाच्या मागच्या बाजूला आगळ अडकवण्याची जागा असायची. आगळ अडकवण्याची जागा आदिलशहाच्या दरवाजाच्या बांधकाम शैलीमध्ये नाही, कुठेही नाही. हे बघा आहे कुठे नाही. पण आपल्याला तेच आगळ, आपण जो पहिला हेमाडपंथी पाहिलं किंवा महाराजांनी त्यानंतर त्यात काही बदल केले असतील तर ते आगळ आपल्याला तिथे पाहायला मिळतं. या मगाशी आपण दुचाकीवरून याच रस्त्यानं आतमध्ये गेलो. ठीक आहे. मागे आपल्याला अंधार बावडी होती आणि जेव्हा तुम्ही हा प्रवेश करता तेव्हा हा समोरचं द्वार, हे समोरचं द्वार आपल्याला पाहायला मिळतं. आता काय आहे की गाड्यांची एज आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजेत. आता आपण इथे काय माहिती, पन्हाळगडाला उत्तर, पूर्व आणि पश्चिमेकडे 3 दुहेरी प्रवेशद्वार आहेत. पश्चिम दिशेकडील 3 दरवाजा हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीतून प्रवेश करता दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवड्या आणि दुमजली सज्जा आहे. बरोबर आहे. आतमधल्या भागामध्ये आपण दुमजली सज्जा पाहिला. मधल्या दरवाजाच्या दर्शनी भागावर नस्तालिक अक्षर शैलीत लिहिलेला फारसी शिलालेख असून सुलतान इब्राहिम आदिलशाह पहिला याच्या कारकिर्दीत त्यांचा नायब मलिक दाऊद आगा याने 954 हिजरी, हिजरी जे वर्ष असतं ते 954 म्हणजे इसवी सन 1547 ते 48 दरवाजाची दुरुस्ती किंवा बांधकाम केल्याची नोंद आहे. ठीक आहे. तर हे साधारण आपण पाहिलं. आता आपल्याला बाहेरच्या बाजूने जाऊन जी चोरवाट तिकडून निघते म्हणालो होतो ती पाहायची आणि मग पुन्हा एकदा आपण बाहेर येऊ
आणि पुढचा दौरा आपण सुरू ठेवू. चला. मी आणि आता सिद्धेश आम्ही चर्चा करत होतो. तर आता आपण 2 शक्यता सांगितल्या. एक तर हे जे मूळ आहे ते हेमाडपंथी बांधकाम आहे, ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये उल्लेख आढळतो की आदिलशहाच्या काळामध्ये या ठिकाणी बांधकाम किंवा दुरुस्तीचं काम झालं. तर मग आता ते दुरुस्तीचं काम असू शकतं, बांधकाम नसू शकतं. त्याचा एक तर्क या ठिकाणी आम्ही आता मांडतोय. या आता हे बघा, हे जर मूळ बांधकाम तुम्ही पाहाल ज्या पद्धतीनं पहिल्या दरवाजाचं आहे, ठीक आहे. एकदा पाहिलं सगळं तुम्ही, ओके. आता पुन्हा हे जर तुम्ही बांधकाम पाहिलं तर तुम्हाला कमळ शिल्प, याला आपण स्काउट म्हणतो, बरोबर, कलश, ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही हे बघा, अगेन देवडी, हा बघा, हा कलश, राईट. तुम्ही वरचं बांधकाम पहा. वर तुम्ही पाहिलं तर तिकडे सुद्धा जर तुम्ही थोडं मागे या, सगळ्यात टॉपला जे दगड बांधलेले दिसत आहेत, हा प्रकार आपल्याला मराठा बांधकाम शैली किंवा हिंदू बांधकाम शैलीमध्ये दिसून येतो. मग साधारण तर्क हा आहे. तर्क काय सांगतोय, या हा दगड सुटवला म्हणजे हे जे आहे ना, हे बाहेरचं वेगळं बांधकाम आहे, ठीक आहे. हे आधीपासून अस्तित्वात आहे. हे बघा, हे मूळ बांधकाम या सगळ्या देवड्या आधीपासून अस्तित्वात आहे. हे जे बांधकाम आहे, हे जे बाहेरून काढलं आहे, हे एवढं, हा दरवाजा सर्वार्थाने सुटावलेला दिसतोय बघा. पूर्ण जर तुम्ही नीट निरीक्षण कराल, ही जी कमानीच्या आतली कमान आहे, ही नंतर इस्लामिक पद्धतीनं बांधण्यात आलेली आहे. आणि मग त्याचा उल्लेख जर झाला की बाबा असं अशा पद्धतीनं बांधकाम झालं, तर त्याचा ग्रह असा करून घेतला गेला असेल की हे जे 2 दरवाजे ते आदिलशहाच्या काळात बांधले गेले. तर तसं नसावं. केवळ आणि केवळ मुख्य दरवाजाच्या आतमध्ये स्वतःच्या इस्लामिक पद्धतीनं ही शैली, त्या शैलीनं एक कमान उभी केली आणि त्याच्यामध्ये हा एवढा बांधून घेतला, ठीक आहे. आणि मग त्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा मराठ्यांचं राज्य प्रस्थापित झालं, त्यावेळी तो वरचा बांधकामाचा जो बदल आहे तो केला गेला. जर तुम्ही इथे पाहाल तर आता या ठिकाणी काय बदल केला आहे इस्लामिक पद्धतीने, ही बघा, ही सज्जा पद्धतीने हे जे बांधकाम तुम्हाला दिसतंय ना, हे तुम्हाला आणखीन कुठे दिसेल माहिती आहे का? तुम्हाला आठवतं आहे आपण अफझल खानाच्या पायकांच्या ज्या कबरी होत्या विजापुरात, तिथे आपण गेलो होतो आणि तिथे त्यावेळी जी खोली होती त्याला ह्या अशा पद्धतीनं सज्जा बनवला होता आणि त्याच्यावरती चालायला जागा होती ज्या तुटलेल्या अवस्थेत होत्या. हा जो आहे तो आपल्याला नंतर बदल केलेला दिसतो. आणि सिद्धेश हे पण म्हणाले की हे बघा, ते जे त्याच्यावरती जे हे बनवले त्रिकोणी पद्धतीने, ते साधारण आपल्याला इस्लामिक पद्धतीनं दिसून येतं. सो ते आणि तो सज्जा हा आणि हा दरवाजा हे नंतरच्या काळामध्ये आदिलशहानं त्याच्या या मूळ बांधकामामध्ये ॲड केलेलं असावं, असा एक तर्क आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर कळवा. चला आता पुन्हा एकदा बाहेर जाऊया. आता हा प्रश्न कसा पडला त्याचं कारण म्हणजे आपण आतमधून बाहेर येत असताना आपण म्हटलं की अरे हा तर आदिलशहाच्या काळामध्ये इस्लामिक पद्धतीने बांधलेलं आहे, बरोबर आहे. मग सिद्धेश यांनी विचारलं की अरे मग हा बघा, ही तर पद्धत आपल्याला त्याच पद्धतीने हेमाडपंथी दिसते, मग आतमध्ये आणि बाहेर वेगवेगळं का? तर त्याचं कारण हे असावं की मूळ दरवाजे आधीपासून अस्तित्वात असावे आणि आदिलशहानं त्याच्यामध्ये फक्त भर घातली, इस्लामिक पद्धतीनं त्याच्यामध्ये कमान बांधली. आणि मग हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. दरवाजाची दुरुस्ती किंवा बांधकाम केल्याची, किंवा आलाय किंवा, त्याच्यामुळे हा आधीपासून दरवाजा अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे, आता बाहेरचा. आता हे छोटेखानी राऊळ आहे. पश्चिम दिशा ही आहे म्हणजे दक्षिणमुखी मारुती या ठिकाणी महाराजांच्या काळामध्ये बांधला गेला असावा किंवा मराठ्यांच्या एकंदर कालखंडामध्ये या दक्षिणमुखी मारुतीची स्थापना इथे झालेली असावी. या आता काय फिरून जायचं आहे.
त्यामुळे व्हिडिओ स्टॉप करूया आणि इथे पोचलो की पुन्हा व्हिडिओ सुरू करूया. फिरून आलो. 3 दरवाजा आता आपण पाहिला विस्तृतपणे. आता पण ती जी चोरवाट मी मगाशी म्हटली होती की ती गडाच्या बाहेर पडत होती, ती आतल्या बाजूने कशी ती पाहूया. या ही आता ठरवून बांधलेली चोरवाट आहे. मी एकदा पहिलं तुम्हाला बाहेर दाखवतो. मग असा रस्ता पाहिला, ठीक आहे, तिथे मग अशी आपण होतो. आता हा थोडासा भराव दिसतोय. काय होतं की समजा 2 प्रकारे. या पहिला आतमध्ये बाहेर. आता ठीक आहे सांगतो, पण त्याच्या पूर्वी हा पण दरवाजा पूर्ण बंद केलेला असायचा. हे दरवाजाचा अडकवण्याचे अवशेष आपल्याला दिसतं. आग लावण्याची जागा पण दिसते, ठीक आहे. आता हा चोर दरवाजा का? 2 कारणं. एकतर गुप्तहेर खात्यासाठी एक, आणि दुसरं की महाराजांच्या गडकोटांवर एक नियम होता की सूर्योदयापर्यंत आणि सूर्यास्तानंतर दरवाजे बंद. बरोबर आहे. सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळ झाल्यावर सकाळ होईपर्यंत दरवाजे बंद असायचे. मग त्यावेळी दरवाजे बंद झाल्यानंतर अत्यंत तातडीच्या कारणामुळे जर कोणाला गडावर प्रवेश करायचा असेल तर त्याला दोरखंडाच्या साह्याने इकडून वर खेचलं जायचं आणि मग पूर्ण काय चौकशी असेल ती करून या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश दिला जायचा. समजा कोणी त्या मार्गातून आत यायचा प्रयत्न केला तरी हा दरवाजा आहे ना त्याला थांबवायला, तो पूर्णतः बंद असायचा. इकडे पहारेकरी असायचे, दिव्या बत्तीसाठी तेही बघा सोय आहे. आलं लक्षात. या या ठिकाणाहून तुम्ही तटबंदीच्या वरून दरवाजाच्या वरच्या भागामध्ये येतात, ज्याला आपण नगारखानासुद्धा म्हणू शकतो. हा बघा विष्णू चौकाचा हा जो व्ह्यू आहे तो तुम्ही या ठिकाणून पाहू शकता, ठीक आहे. हे बघा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्काउट दिसतात बघा. कलशाचा प्रतीक असलेल्या ह्या शिल्प तुम्हाला या ठिकाणी दिसतात. त्याच्यामुळे मगाशी जो आपण खाली तर्क मांडला, मूळ बांधकाम आणि आदिलशहाच्या काळात झालेली दुरुस्ती, हा यामध्ये महत्त्वाचा भाग असू शकतो. हे बघा हे जे अंतर्गत बदल आहेत ना हे नंतर केलेले आहेत. आता हे जे वरती दिसते तुम्हाला हाच प्रकार आपण विजापूरला जे गोल घुमट पाहायला गेलो होतो तर ते जे 7 मजले चढायचे होते त्या प्रत्येक मजल्यावर अशा पद्धतीनं हे शिल्प कोरलेलं होतं, ज्याला आपण कवळी शिल्प सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यामुळे अंतर्गत जे बदल आहेत हे बघा, ज्याच्यामध्ये चुन्याचा वापर करून चुन्याचा लेप दिला गेलेला आहे. हा प्रकार तुम्हाला आपण धर्मवीर गडावर गेलो होतो तिकडे सुद्धा औरंगजेबाचं जी खोली होती त्या ठिकाणी चुन्याचा लेप देऊन खोली बांधलेली आपण पाहिली होती. आदिलशहाच्या या राजवटीत जे बदल झाले त्यामध्ये सुद्धा साधारण हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. आता या स्ट्रक्चरचा वरचा भाग आपण पाहून घेऊया आणि मग इथून बाहेर पडूया. याला आपल्याला नगारखाना म्हणता येईल 100%. कारण बघा या रस्त्यावर सुद्धा तुम्हाला थेट नजर ठेवता येते गडाच्या दुसऱ्या दरवाज्यावर आणि दरवाजाच्या पलीकडे समोरच्या भागावर या बाजूच्या तटबंदीवर सगळ्या ठिकाणी आपल्याला लक्ष ठेवता येतं. मला आता हे जे स्ट्रक्चर आहे ना हे मला कळलं नाही नेमकं काय आहे. म्हणजे याच्यावर अजून एक कमान असू शकते का? कारण 4ही ठिकाणी 1, 2, 3 आणि त्या बाजूला पण असेल. हे बघा 4 बरोबर आहे.
स्टॉप झाला पूर्ण. ठीक आहे, चला इथून बाहेर पडूया. आणि ना या जंगलात एक छान कृष्ण मंदिर आहे लपलेलं आहे, अर्थात आपल्याला जाऊन ते लोकेट करायचं आहे. इकडून आपण या तटबंदीवरून बाहेर पडू. तिकडे उतरण्याचा मार्ग आहे असं आता कळलं, तर तिकडून उतरू आणि मग त्या अरण्यात घुसूया. चला. डोकं सांभाळू ना बाबा, डोकं सांभाळून. चला या. हा बघा, हा आणखीन एक प्रकार आहे मशाल अडकवण्यासाठीची जागा आहे ही. आता अर्थात तुटलेली कडी आहे, पण अशा अनेक कड्या या पूर्ण दरवाज्यावर चारही बाजूने आपल्याला लावलेल्या पाहायला मिळतात. पण या सगळ्या आता इकडे बाहेरच्या बाजूने आहेत त्या सगळ्या तुटलेल्या आहेत. तटबंदीच्या त्या बाजूला मात्र उत्तम इंटॅक्ट असलेल्या या कड्या आपल्याला पाहायला मिळतात. चला. आपण आत गेलो मगाशी आपण तो जो काय आतमधून त्या भुयारी मार्गातून जाण्याचा प्रयत्न केला आणि हे एवढं सगळं करत आपण वाट इथनं तर दिसते सरळ अशी. ही सरळ पण जाऊ शकते रे. आतमध्ये आलो. आता खाली आपण उतरलो. आपण इथपर्यंत तरी आलो असणार सहज. इथपर्यंत आलो. बुरुज तर आपला संपलाय सगळा. तो बुरुजचा जो पॅच होता ना आपला, हा बघा इथे काहीतरी हे दिसतंय. हे बघ, हेच नाही आता नंतरचं बांधकाम असावं. चला ना खाली जाऊन पाहूया ना. तिकडून आधी जाऊया. तिथे एक पाण्याची टाकी आहे ती काय. बरं, पाण्याच्या टाका आणि त्या सगळ्या गोष्टी पाहून इथे एकदा येऊ. हा तिथे कारण साधारण आहे बघा, कारण आपण पर्यंतच येते. मग बघू तर आपण. बघायला काय हरकत नाही. चला या. काठी आता लागतायत बाबा, जपून या. हा, आतल्या विष्णू चौकात गाडी आहे, त्याच्यावर आहे बॅग. चालेल ना, चावी दे ना. पण नाही, गाडी घेऊन कसं येणार तिकडे. चला. हे बघा इथून एक पाणी टाकी. हा तिथून जायचं खाली आपण. त्यात हे पाणी टाकायचं सगळं. बघा 8 वाटेवरचा पन्हाळा जो मी म्हणत होतो तो हा. हे पूर्ण इथून ते इथपर्यंत सगळं. इथे आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. हे सगळं आता झाडी झुडपाने भरलेलं आहे तिथपर्यंत. मग या बाजूला एकंदर जो काही तुमच्या तटबंदीवर पहारेकरी असतील तर त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था म्हणून या ठिकाणी तटबंदीच्या आतमध्ये पहिल्यांदा आपण बघतोय की पाण्याचं टाकं कोरलेलं आहे. हा तटबंदीचाच भाग आहे की जो बाहेरून जातोय तिथपर्यंत. ठीक आहे, अगदी आपल्याला थोडं पुढे आलात तर अगदी बांधीव दिसेल बघा. आणि हा तटबंदीचा बाहेरचा भाग. ठीक आहे, आपण आता फार पुढे न जाता त्या ज्या पायऱ्या आहेत या जरा पुढे आहे. चला अजून एक काहीतरी गोष्ट असं म्हणता येईल. सावकर सावकर. तटबंदी आपल्याकडे वेगळी टाईप तटबंदी असते ना आपली घराला. हा एक साईड रिकामा, मोकळा रिकामा. ही तटबंदी वेगळी आणि ही तटबंदी वेगळी. हे बघा आता आपण ज्या तटबंदीवर उभे आहोत ती एक, आणि खालची एक मूळ गडाची जी तटबंदी आहे ती आपल्याला इथे खाली थोडं पुढे आल्यावर तुम्हाला ही दिसेल. ठीक आहे, ती पाहिली की आज आपण एक चूक केली आहे. ती म्हणजे मी अर्ध्या बाह्याचं शर्ट घातलेलं आहे. टेक्निकली अच्छा तेजस पण आहेत, गिरीश बरोबर आहेत आणि मनीष पण बरोबर आहेत. चला त्यामुळे आता आम्ही काय नाही, आम्ही चूक केली, आम्ही ती बघणार आता. हां, ते आता तसंच बरोबर त्या प्रसाद मिळणार आम्हाला. आता इकडून जायचं परत खाली फक्त काटा थांबवत. चालता चालता आता डावीकडे लक्ष ठेवा. डावीकडे पायऱ्या गेल्या खाली. हा इकडे इकडे. चला.
तटबंदी सुरू झाला पायऱ्या टाकून पुन्हा एकदा इथे पायऱ्या आता यायला अजून म्हणजे हा पण तटबंदी जायचं पायऱ्या आता हे केलं इथून शूट तुम्ही चालत केला तरी पण चालते कुठलं? तुम्ही नाही, या ठीक पायऱ्यावर आहे, चालत ठीक हा आहे, तरी काय ओके. हरकत नाही. आता आलोच आहोत तर हां, हां. या बघा या पायऱ्या इकडे पुन्हा एकदा म्हणजे जसं आपण आता ह्या पायऱ्यांवरून उतरलो पुन्हा एकदा तटबंदीच्या या पायऱ्या आणि तटबंदीवरच आपल्याला ही झाडं आता उगवताना दिसतात. आता वर्षानुवर्ष झालं ज्या अर्थी तुम्ही हा भाग पूर्ण आच्छादलेला पाहताय वेली वृक्षांनी त्या अर्थी इथे किती दुर्लक्ष झालं असेल तुम्हाला माहिती आहे. आपण एकदा फक्त ते जाऊन पाहूया ना. ते नंतर खोदलेलं दिसतं. चला की हळूहळू पाहिजे. काय तुम्ही काय म्हणता गाफील राहून जर तुम्ही असे चाललात तर शत्रू जसं खंदकामध्ये पडतो तसं इथे तुम्ही पडू शकता. त्याच्यामुळे जपूनच पाय टाका. येता का मारा उडी चला द्या. अच्छा तुम्हीच येता बाप. काय आहे तिथून काहीतरी करायची या असं कुठून दरवाजा आपला जो आहे ना तिथं मोजला असणार आहे ह्या ह्याच्या खाली. या एकतर हे नंतरचं बांधकाम आहे किंवा तुपाची टाकीसुद्धा असू शकते कारण मुख्य दरवाजा या बाजूला आहे आणि साधारण युद्धाचे प्रसंगसुद्धा जे घडतात ते याच ठिकाणी घडत असतील. त्याच्यामुळे बरोबर गडाच्या मागच्या बाजूला तटबंदीच्या जवळ तुपाच्या टाक्या तयार केल्या गेल्या असतील तर त्या ह्या असतील. पण अजूनही आम्हाला कळत नाही की एवढा तो आतमध्ये मार्ग होता तो बाहेर निघतोय कुठून. चला तिकडेच चला. तिकडे काय नाही नाही काय? नाही झाडीचं ते चला. शक्यतो इथून कुठेतरी बाहेर पडला असणार होतं. तर आता 3 दरवाजा पाहून झाला. ती तटबंदी पण पाहून झाली. पाण्याचं टाकं पाहून झालं. आता आपण विष्णू मंदिर पाहायला जाऊया. चला हळूहळू. तार आहे तार कुठे तार आहे? हा तुमच्या पायाची इथंच आहे पुढे. हा ओके एक स्टेप फक्त टाका उडी टाकून. चला जपून. कसं जायचं की झाडी मागल्या चला या. हे बघा आता तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसते. अजून सुद्धा विष्णू मंदिराकडे अगदीच तुमची जायची इच्छा आहे किंवा यायची इच्छा आहे तर हा 3 दरवाजाचं स्ट्रक्चर आहे. त्याच्या मागच्या बाजूने आपण आलो आहे. या निबिड अरण्यात एकटे दुकटे येऊ नका. म्हणून आम्ही एकटे दुकटे तिकटे आणि 4 नक्की आलो.
शांत चालताना आजूबाजूचा आवाज ऐका फक्त, मस्त मजा येते चालताना. एवढं निळेशार पाण्यात ती गेली हे तळ दिसते कम्प्लीट त्यातला. जे आता गिरीश सांगतायत की इतकं क्लिस्टर क्लिअर पाणी असतं, एकदम निळशार असतं. अर्थात आता दुर्लक्ष केल्यामुळे तळ दिसतो म्हणतात, त्या निळशार पाण्यामध्ये सुद्धा तळ दिसतो. म्हणजे बघा, आणि अगदी तुम्हाला ती दगडी आतली इंटॅक्ट दिसत असतील बघा, कुठे एकही दगड सुटावलेला नाही आतमध्ये, प्रॉपर बांधकाम. आणि हे बघा समोर दिसतंय ते श्री विष्णू मंदिर. या चालू का जरा माहिती आहे. विष्णू मंदिराचं दर्शन घेतलं, त्याच्या मागच्या बाजूला ही ऐतिहासिक बावडी आहे आणि मागे आपल्याला 2 समाध्या दिसतात, त्या आपण जाऊन पाहू. पण तत्पूर्वी या विष्णू मंदिराला गोपाळ तीर्थ किंवा गोपाळ बाग अशा पद्धतीने 2 नावंसुद्धा आहेत. अत्यंत दुर्लक्षित अशा भागामध्ये या आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी आलात तर या ठिकाणची जी शांतता आहे आणि जी अलिखित नियम आहेत शांततेचे ते नक्की इथे पाळा. मागच्या बाजूला आता आपण जाऊया. आणि हां, गोपाळ म्हणजे तुम्हाला कल्पना असेल, आपण कृष्ण किंवा विष्णूला गोपाळच म्हटलं जातं, त्यामुळे गोपाळ तीर्थ. ठीक आहे, आता मागच्या बाजूला ही ऐतिहासिक बावडी. ह्या ज्या राहट आहेत तर त्या आताच्यात, पण ही बघा, ही जी जुनी मोठ असलेली जी पद्धत आहे तर ती आजही त्याचे जे बांधकामाचं जे स्ट्रक्चर आहे ते इंटॅक्ट आहे. अजूनही ते तसंच्या तसं आहे. इंटॅक्ट म्हणजे आपण म्हणतो की जे घट्टपणे पकडून आहे. ठीक आहे, ते आजही आपल्याला दिसते. अर्थात तिकडची जी मोठ होती ती आत्ता नाही आहे, पण इतके पाईप पाण्यात गेलेले आहेत, त्या अर्थी पाण्याचं जे काही याचं काय म्हणता येईल की पाणी पिण्यायोग्य असेल आणि मग ते फिल्टर करून या ठिकाणी पन्हाळ्यावर वापरलं जात असेल. उतरायला पण जागा पायऱ्या तिथून. अच्छा, उतरायला इथे कुठल्या बाजूने? अच्छा, मग मला वाटतं हा जो भाग आहे ना हा नंतर बंद केलेला आहे, बरोबर ना? हा नंतर बंद केलेला आहे. थोडं पुढे या. पायऱ्या स्पष्ट क्लिअर दिसतात. हे बघा, हे तर आपल्याला माहिती आहे ना. तर आता इथे अर्थात दोरखंड किंवा त्याचं हे नाही आहे, पण पायऱ्या स्पष्ट दिसत आहेत बघा या ठिकाणी. मला वाटतं आपण मागे आलो होतो तेव्हा हे घाण झालेलं मागच्या वेळेस, पण पायऱ्या होत्या ना? पायऱ्या होत्या, हा भाग होता बांधलेला, क्लिअर नव्हतं, लय घाण झालेलं पाणी. अच्छा, मग पायऱ्या दिसत आहेत विहिरीमध्ये उतरण्यासाठी. ठीक आहे, आणि ह्या ज्या 2 समाध्या आहेत त्या असं म्हटलं जातं की बघा या ठिकाणी काय आहे वरती त्याचा छज्जा बॅक साईडला पडला आहे. शिवपिंड आहे. या समाधीचा जो सज्जा आहे तो गिरीश यांनी सांगितल्याप्रमाणे हा दुर्दैवानं या ठिकाणी खितपत पडलेला आहे. आणि सुदैवाने गायकवाड बंधूंच्या एका भावाचं सज्जा सुस्थितीत आहे. त्याच्यामुळे गायकवाड बंधूंचा रेफरन्स काय सांगितला जातो तर संभाजी महाराज दुसरे यांच्या कार्यकाळामध्ये जो संघर्ष होता कोल्हापूर गादी आणि सातारा गादीमध्ये, तर त्या संघर्षामध्ये गायकवाड बंधूंचा फार मोठा त्यामध्ये सहभाग होता, इतका आपल्याला त्यांचा संदर्भ आढळतो. आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आजच्या भागामध्ये आपण सुरुवात केली बाजीप्रभू चौकातून.
ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गेलो अंधार बावडी पाहायला. त्यानंतर आपण 3 दरवाजा छान पद्धतीने एक्सप्लोर केला आणि 3 दरवाजाच्या मागे असलेलं हे गोपाळ तीर्थ आपण पाहिलं. गोपाळ तीर्थाच्या या भागातून आता ही आपली ऐतिहासिक आपण विहीर पाहिली. या भागातून हे बघा या पायऱ्या आपल्याला बांधीव दिसत आहेत. तर ही वाट पुसाटी बुरुजापर्यंत जाते असं म्हटलं जातं. अर्थात आपण पुसाटी बुरुजाकडे वेगळ्या वाटेने आलो आहे, पण ही वाट एक लक्षात ठेवा की इथून जर तुम्हाला ट्रेक करायचं असेल आणि जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही हा ट्रेक करा. गोपाळबाग किंवा गोपाळ तीर्थ आपण आता पाहून पुन्हा एकदा इथे चालू. पुन्हा एकदा तुम्हाला 3 दरवाजा दिसतोय. 3 दरवाजाकडून ही जी उजवीकडे वाट चालली आहे ती वरती दारुगोळा कोठाराकडे जाते. ते एकदा जाऊन आपण पाहूया. चला. आता या वास्तूला दारुगोळा कोठार म्हणतात खरं, पण जर तुम्ही वास्तूमध्ये आलात तर मला वाटतं की तुम्ही दारुगोळा कोठार म्हणणार नाही. कारण दोन्ही बाजूला तुमचे झरोके दिलेले आहेत मोठे. ठीक आहे. आपण आताच्या भाषेत खिडक्या म्हणू. तर एवढ्या मोठ्या खिडक्या दारुगोळा कोठाराला साहजिकच नसणार. दारुगोळा कोठारा पूर्णतः दगडांनी बंदिस्त असेल. एक दुसरं म्हणजे हा जो भाग आहे हा रामचंद्र पंत अमात्य यांच्या आज्ञापत्रानुसार एकतर दारुगोळा कोठाराच्या आजूबाजूला निरगुडीची झाडं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आतला जो भाग आहे हा थोडासा 2-3 फूट आतमध्ये पाहिजे, जेणेकरून ती जी तो जो थंडावा आहे तो थंडावा राहील. ठीक आहे. तर त्या पद्धतीने ही वास्तू दारुगोळा कोठार वाटत नाही, ही इतर कुठली तरी वास्तू असू शकते. ठीक आहे. चला. तर आजच्या भागामध्ये आपण बाजीप्रभू चौकापासून या भागाची सुरुवात केली. त्यानंतर आपण अंधार बावडी 3 दरवाजा विस्तृतपणे आपण एक्सप्लोर केला. त्यानंतर ती चोरवाट एक्सप्लोर केली. मग पुन्हा वर आलो आणि त्यानंतर आपण गोपाळ तीर्थ पाहिलं. आणि आता हा दारुगोळा कोठार म्हटलं जातं, पण ती वास्तू मला थोडी वेगळी वाटते. तर ह्या भागाची सांगता आपण याच ठिकाणी करूया. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवा. आणि थांबवतो आता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.